आपल्यासोबत समाजातील काही नेते कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडून जाणूया. सर, नाव काय आपलं, कुठून आलं? मी संदीप तात्या ठोंबरे, मी फकीरात आंतरसेना संस्थापक अध्यक्ष. मी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मभूमी असलेली आम्ही सांगलीहून आलो सगळी. माझ्याबरोबर स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष आमचे प्रशांत भाऊ सदामते ऐवळे साहेब आहेत, आकाश तिवडे आहेत. आम्ही सांगलीहून या मोर्चासाठी आलो. मला सांगा, आरक्षण उपवर्गीकरणामुळे समाजाला कसा फायदा होणार? आरक्षण उपवर्गीकरण याचा मराठीत अर्थ आहे की सामाजिक न्याय. जी बाबासाहेबांच्या संविधानामध्ये अपेक्षित जी मूलभूत विषय आहे तो समता आणि सामाजिक न्यायाचा. समता आणि संधीची समानता. तर उपवर्गीकरण म्हणजे संधीची समानता आहे आणि ती निश्चित या निमित्तानं मिळल्याशिवाय राहणार नाही. वर्गीकरणाचा मराठीत माझ्या छोट्या भाषेमध्ये असा अर्थ होतो की जो उपाशी आहे त्याला जेवायला घातलं पाहिजे. जो जेवलाय. आरक्षण हे त्यावेळेस लागू होतंय. आरक्षण हे मुळात राजकारण आणि शिक्षणामध्ये प्रामुख्याने लागू होतंय ज्यावेळेस तुम्ही, आणि नोकऱ्यांमध्ये जर नोकरीची पात्रता जर समाजामध्ये नसेल, समाजातील मुलं त्या पातळीपर्यंत शिकलीच नाहीत, तर त्यांना आरक्षणाचा लाभ कसा मिळेल? आज आपण पाहतो की मातंग समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. यामागचे कारण काय? मातंग समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी नाही, शिक्षणाचं प्रमाण खूप आहे, परंतु त्यांना संधी मिळाली नाही. त्यांना या सगळ्या सिस्टीममध्ये संधी मिळाली नाही. जेव्हा बार्टी होती तेव्हा मातंग समाजावर अन्याय होत होता. बार्टीच्या माध्यमातून आम्ही लढून आरटीची स्थापना करून घेतली. आरटीची स्थापना केली. पहिलं वर्ष झालं तर खवळे नावाची पोरगी आमची कलेक्टर झाली. त्याच्या अगोदर भारती यादव नावाची पोरगी आमची IPS झाली. अगोदर महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ होतं, त्याच्यामध्ये सगळ्या अनुसूचित जाती होत्या. त्याच्यानंतर संत रोहिदास आर्थिक विकास महामंडळ झालं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ झालं. ही उपवर्गीकरणच आहे ना. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ हा आरक्षण उपवर्गीकरण, त्या उपवर्गीकरणाचा एक प्रकार आहे. मला हा प्रश्न विचारायचा आहे की महामंडळ अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने खूप वर्षापासून आहे, तरीही कुठेतरी मातंग समाज आर्थिक विकास झालेला दिसत नाही. किंवा आपण बघतो की आता अनेक बातम्या मी सुद्धा त्या रिलेटेड कव्हर केल्यात की आर्थिक विकास महामंडळामध्ये आता कर्जच उपलब्ध होत नाहीत. त्याबद्दल मातंग समाजातील नेते काही भूमिका का घेत नाहीत? असं काय नाही. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला 1000 कोटीची निधी द्यावी अशी समाजाची मागणी आहे. बरोबर. त्याच्या अगोदर अशाच पद्धतीने जे या राज्याचं जे सामाजिक न्याय मंत्री आहेत, याच्या अगोदर ते सगळे सामाजिक न्याय मंत्री यांनी मातंग समाजाच्या बद्दल दुटप्पी भूमिका घेतलेली आहे. आर्थिक विकास महामंडळाला आपण मागणी केलेली आहे. फडणवीस सरकार 2014 पासून कमी अधिक फरकाने आहे. मधल्या काळामध्ये ठाकरेंचा काळ सोडला तर 2014 पासून 2026 पर्यंत कायम फडणवीस सरकार आहे. ते का बरं आर्थिक विकास महामंडळाचं उत्थान करत नाहीत? आर्थिक विकास महामंडळाच्या ज्या पद्धतीनं जिल्हा न्याय आता सगळ्या गोष्टी चालू आहेत की बिनव्याजी सगळं भांडवलची कर्ज असतील, अनेक लोकांचं आता चालू आहे. आता ही सगळं प्रोसेसमध्ये आहे. या लोकांच्या मी लक्षात आणून दिलं की कुठल्या पद्धतीने आमच्या अशा पद्धतीने होते. महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ आणि अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, त्याच पद्धतीनं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, त्याला तुम्ही बिनव्याजी 10-20 लाख रुपये देताय आणि आम्हाला मात्र तुम्ही जामीनदार मागताय. ह्या ज्या तफावती आहेत, या जाचेकाठी कमी करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दल सकारात्मक निर्णय घेतला. आता सर्वोच्च न्यायालयाने तशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत की आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करावी. फडणवीस सरकार ते का करत नाही? अजिबात नाही. फडणवीस सरकार सर्वोच्च न्यायालयाची निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं त्यांचं मनसुबे आहेत किंवा त्यांचा ते प्रयत्न आहे. हे प्रयत्न असताना काही 27 आमदारांनी त्याला विरोध केला. अशा पद्धतीची एक अफवा पसरवण्यात आली. ऍक्च्युली त्याच्यानंतर त्या जे अर्ज निवेदन दिलं गेलं त्याच्यावर 9 आमदारांच्या सह्या होत्या. बरोबर. त्याच्या 7 आमदारांच्या सह्या होत्या. तर त्या सगळ्या आमदारांना आमच्या प्रशांत भाऊ सदामतेंनी फोन केले आणि विचारलं की तुमची आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये भूमिका तुमची अशा पद्धतीने उलट आहे. तर त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त माननीय मुख्यमंत्र्यांची या विषयावर माहिती घेण्यासाठी, बैठक घेण्यासाठी विनंती आम्ही केली होती. त्या विनंतीचं ते पत्र आहे. एक भाग झाला. दुसरी गोष्ट, आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये निश्चितपणानं जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित सामाजिक न्याय आहे त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयानं जे उपवर्गीकरणाचा निर्णय दिला आहे त्याची अंमलबजावणी करणे सरकारचं काम आहे आणि ते देवाभाऊ करतील अशी चिन्ह आहेत. कुठपर्यंत करतील? आता मोर्चावर मोर्चे निघत आहेत. मला वाटतं मातंग आरक्षण उपवर्गीकरणासाठी फार मोठे मोर्चे आझाद मैदानापर्यंत मोर्चे गेलेले आहेत. आताचा मोर्चा आहे, मग अजून किती मोर्चे काढावे लागतील? आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आता आपण मागच्या महिनाभरापासून पाहतोय दोन समाजामध्ये समाज माध्यमांवर तेढ निर्माण होणारे पोस्ट टाकले जात आहेत. दोन समाजातील कार्यकर्ते एकमेकांवर शिवीगाळ करतायत. या सगळ्या चित्रामुळं जर आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी लांबली तर हे चित्र आणखी भयावह होईल. याची जाणीव फडणवीसांना होत नाही का? वाय दे आर नॉट इम्प्लिमेंटिंग द सब रिझर्वेशन? येस, आय ॲग्री विथ यू. पण परिस्थिती अशी आहे की ज्या पद्धतीने दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे कोण आहेत बघा. या देशामध्ये दलितांचं सर्वात मोठं संघटन असणारं वामन मेश्रामांचं बामसेफ. बामसेफमध्ये
टोटल इंटेलेक्च्युअल टीम काम करते, शासकीय कर्मचारी काम करतात, अधिकारी काम करतात. अशा शिकलेल्या सवरलेल्या देशातल्या सर्वात मोठ्या असणाऱ्या संघटनाच्या प्रमुखांनी आरक्षण उपवर्गीकरणाला पाठिंबा दिला. आरक्षण उपवर्गीकरण म्हणजे सामाजिक न्याय, आणि सामाजिक न्याय याची भूमिका घेऊन काम करणाऱ्या कुठलाही आंबेडकरवादी विरोध करणार नाही. रामदास आठवलेंनी पहिल्यांदा याला पाठिंबा दिला, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा दिला, त्याच्यानंतर योगेंद्र खवाडेंनी याच्याबद्दल काय म्हणजे बोलले नाहीत, रासू गवईंनी पाठिंबा दिला, सगळ्यांनी पाठिंबा दिला. म्हणजे कधी कुठल्या चर्चेत नव्हते, हे उपवर्गीकरण झाल्यावर कसे काय नेते झाले, हा पण एक विषय महत्वाचा आहे. आपण त्याच्याकडे पण बघितलं पाहिजे. आणि तेढ निर्माण करताना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं जाते, ही सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. मी म्हणेन जे बाबासाहेबांचं नाव घेऊन तेढ निर्माण करतायत ते बाबासाहेब नाहीत, जे बाबासाहेबांच्या रक्तात त्यांचे बाबासाहेब आहे ते बाबासाहेबांचे खरे अनुयायी आहेत. ज्यास त्यांनी लातूरच्या मातीमध्ये, मराठवाड्याच्या मातीमध्ये इतिहास घडवला आहे. ज्या पोचराम कांबळेंनी शेवटच्या अखेर जय भीम म्हणत आपलं रक्त झालं, त्याच मातीवर आज हा सगळा मातक समाज रस्त्यावर उतरलाय आणि जय भीमच्या आणि जय लहुजीच्या घोषणा देतोय. हे नवीन उघडणाऱ्या महाराष्ट्राला, इतिहास घडवणाऱ्या महाराष्ट्राला ही लक्षात ठेवण्यासारखं आहे. मी या निमित्तानं, आजच्या निमित्तानं तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना माझी विनंती आहे मातंग समाजाच्या वतीनं की दोन समाजामध्ये तेढ लागून मुर्दे पडत बसण्याची वाट तुम्ही बघू नका. तुम्ही तात्काळ 1 ऑगस्टला साहित्यरत्न लोकशाहीराव अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशी आरक्षण उपवर्गीकरण लागू करा आणि दाखवून द्या की आम्ही बाबासाहेबांच्या संविधानानं काम करणारे, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करणारे आम्ही सगळे राज्यकर्ते आहोत. ही ऐतिहासिक संधी तुम्हाला 2 दिवसावर आलेली आहे. त्या संधीचं सोनं आदरणीय देवाभाऊ करतील अशी मला अपेक्षा आहे. आता बघा, ज्यावेळेस मोर्चे समाजाच्या विरोधामध्ये निघतात, सरकारच्या विरोधामध्ये निघतात, तर त्यावेळेस अल्टिमेटम दिला जातो. जर 1 ऑगस्ट पर्यंत फडणवीसांनी अंमलबजावणी नाही केली तर समाजाची भूमिका काय असणार? 1 ऑगस्टला जर आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, सुनीत्राताई वहिनी असतील, या सर्वांनी महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी 1 तारखेला आरक्षण उपवर्गीकरण जाहीर करावं. अन्यथा 9 ऑगस्ट क्रांतीदिनी साहित्यरत्न लोकशाहीराव अण्णाभाऊ साठे यांची जन्मभूमी असणाऱ्या सांगलीमध्ये पुन्हा अशाच पद्धतीचा ऐतिहासिक लढ्याला सुरुवात होईल की जो लढा या महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीची तयारी आम्ही सांगलीकरांनी, अण्णाभाऊंच्या वारसदारांनी, आम्ही बाबासाहेबांच्या वारसदारांनी 9 ऑगस्ट क्रांतीदिनी केलेली आहे. आपण पाहू शकता की 1 ऑगस्ट रोजी जर आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी नाही झाली तर 9 ऑगस्ट पासून महाराष्ट्रातील समस्त मातंग बांधव हे एका नव्या क्रांतीला सुरुवात करणार असल्याचं आश्वासन, अशा प्रकारची एक भाषा या ठिकाणी या महामोर्चाच्या माध्यमातून बोलली जात आहे. मी क्रांत शंके, कॅमेरा पर्सन विवेकसह महाराष्ट्र न्यूजसाठी जातो.